पूजनीय भदंत सुगत बोधि महाथेरो भंते जी को जो ये संगदान कार्यक्रम हो रहा है, स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। परंतु 25 तारखेला फक्त भंतेजींना काढलं तेव्हा थोडंसं त्यांचं स्वागत म्हणून पाऊस आला आणि नंतर अजिबात पाऊस आला नाही। परंतु आता हे पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला थोडा पाऊस येतोय। आम्ही ताडपत्रीच्या खाली बसलो, आम्हाला काही पाऊस लागत नाही। तुम्हाला पाऊस लागतोय थोडाफार, परंतु आपण पुण्यवान आहात, श्रद्धावान आहात, सेवाभावी आहात, त्यामुळे पाऊस येत राहतील, उन्हाळे येत राहतील, थंड्या होत राहतील, ते आपल्यावर काही करू शकत नाही जर आपल्या श्रद्धा असेल तर। त्यामुळे आपण स्थिर बसावं, पावसापासून वाचून बसावं, स्थिर बसावं। त्यानंतर भिक्खू संघाचं स्वागत होईल। आमच्या येनाग्रा हडको येथील संघर्ष महिला मंडळास मी सूचना करतो, त्यांनी पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी समोर यायचं आहे। आपल्यामध्ये पूजनीय उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर पुण्यानुमोदन कार्यक्रम और यहाँ उपस्थित यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण संघर्ष महिला मंडळाला मी सूचना करेन, त्यांनी लगेचच समोर यावं आणि भंतेजींचं स्वागत करावं। समोर बसलेल्या ज्या महिला संघर्ष महिला मंडळातील असतील त्यांनी यावं लवकरात लवकर फास्ट या, वेळ कमी आहे, पाऊस सुरू आहे, आपल्याला कार्यक्रम थोडक्यामध्ये संपवायचा आहे। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो बुद्धाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल। छत्रपति संभाजीनगर स्थित मैत्री बुद्ध विहार नवजीवन कॉलोनी N11 हडको में पूजनीय कालकथित भिक्षु सुगत बोधि महाथेरो के पुण्यानुमोदन कार्यक्रम सितंबर 1, 2024 संडे का दिन संपन्न हुआ। सर्वप्रथम पूजनीय भदंत सुगत बोधि महाथेरो भंते जी को जो ये संगदान कार्यक्रम हो रहा है, इस पुण्य के अनुभव से जो भी हमने पुण्य किया है, इस पुण्य के अनुभव से उनको सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो, ऐसी कामना करते हैं। जलना जलना पुण्याला पलीकडे जाना। लेमाडे परिवार आर लेमाडे साहेब त्यांचा परिवार असेल त्यांनाही सूचना आहे, त्यांनी पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाकवी
यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. त्याचबरोबर विनिताताई वसंतराव सातदिवे यांनाही सूचना आहे. त्यांनी पूजनीय भिक्खू डॉक्टर इंद्रवंशी महासवीर यांचे स्वागत करावे. पूजनीय भिक्खू सुगतबोधी महाथेरो भंतेजी छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद के एक बड़े भंते जी, एक महाथेरो भंते जी है. उनका मृत्यु 24 अगस्त के दिन हुआ. एक दिन सर्वसाधारण उपासक उपासिकाओं के दर्शन के लिए उनके बुद्ध विहार मैत्री बुद्ध विहार में एक दिन रखे और उसके अगले दिन 25 अगस्त दिन के 1 बजे पूजनीय भिक्खु संघ के उपस्थिति में बृहद उपासक उपासिकाओं के सामने बुद्ध लेनी के जगह पर उनका अंत्येष्टि हुआ. और उसके बाद बुद्ध लेनी विहार में पूजनीय भिक्खु संघ का जो बैठक हुआ, उस बैठक के अनुसार 1 सितंबर संडे के दिन उनका पुण्यानुमोदन विधि के लिए ये दिन निश्चित किया. और उस हिसाब से आज संडे 1 सितंबर पूजनीय कालकथित भिक्षु सुगतबोधी महाथेरो के पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न हो रहा है. इस पुण्यानुमोदन कार्यक्रम में पूजनीय भिक्खु प्राध्यापक डॉक्टर खेमधमो महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्खु बोधिपालो महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्खु डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो भंते जी, पूजनीय डॉक्टर भिक्खु इंद्रवंश महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्खु हर्षबोधि महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्खु काश्यप महाथेरो भंते जी लगायत पूजनीय महाथेरो थेरो भिक्खु संघ श्रामणेरगण आर्यगण और बहुत सारे उपासक उपासिकाएं इस कार्यक्रम में उपस्थित थे. पूजनीय भिक्खु करुणानंद थेरो के निमंत्रण में ये कार्यक्रम मैत्री बुद्ध विहार नवजीवन कॉलोनी N11 हरको में संपन्न हुआ. N12 येथील 7वाहन बुद्ध विहार, महाप्रजापती महिला मंडळ मयूर पार्क संघरत्न बुद्ध विहार, 7वाहन बुद्ध विहार धम्म सेविका महिला मंडळ यांनाही सूचना आहे. त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. उत्तम खरात सनी सेंटर यांनाही सूचना आहे. पवननगर येथील विश्वशांती बुद्ध विहार, सातारा परिसरातील तक्षशिला बुद्ध विहार, अयोध्या नगर येथील अयोध्या बुद्ध विहार यांनाही सूचना आहे. त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. अमरावती, पुणे, मुंबई, जळगाव, बुलढाणा, मयूर पार्क येथील महिला मंडळाच्या वतीने दान आलेलं आहे. सर्वांचं मंगल. बाहेर गावावरून आलेले जेवढे उपासक उपासिका आहेत त्यांना सूचना आहे. प्रत्येकाच्याच गावाचं नाव लक्षात येणार नाही मला. बाहेर गावावरून आलेले जेवढे उपासक उपासिका आहेत त्यांना सूचना आहे. त्यांनी समोर येऊन पूज्य भिक्खू संघाचे रजाने साहेब पुणे, सोनवणे साहेब पुणे, त्यांनाही सूचना आहे. सोनकांबळे साहेब पुणे. बरं कुठे माहिती नाही तुम्हाला.
मुंबईवरून आलेले, सोलापूरवरून आलेले समतानगर महिला मंडळ, आमच्या भक्ती आई समतानगर येथील यांनी भिक्खू संघाचं स्वागत करावं. 2 मिनिटांमध्ये स्वागत थांबेल आणि धम्मघोषणा सुरू होईल. वाळूंज परिसरातून आलेले उपासक उपासिका, सागापूर येथून आलेले उपासक उपासिका यांनाही सूचना आहे त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. येणाऱ्या नवजवान येथील जे तरुण मुलं उपासक असतील त्यांनाही सूचना आहे त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. अमोदी हिल येथील भालेराव परिवार त्यांनाही सूचना आहे त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. काही लिहिलेले आणि ज्यांनी मंडप टाकून दिला असे आपले जोगदंडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनाही सूचना आहे त्यांनी भिक्खू संघाचे स्वागत करावे. नाशिक येथून आलेले उपासक उपासिका, जालना येथून आलेले उपासक उपासिका, परभणी, चिखली सर्वांनी आता बसून घ्या. पाऊस थांबलेला आहे. लोकोत्तरा महाविहार संस्थापक अध्यक्ष पूजनीय मोदी बालाजी भंतेजी, महासचिव काश्यप भंतेजी यांच्या संस्थेसोबत भंतेजी आजीवन सभासद होते, सदस्य होते. भंतेजी सोबत बरेच वर्ष भंतेजी राहिले. संजय नगरमध्ये, नगरमध्ये, अयोध्या नगरमध्ये आणि त्यामुळे भंतेजींनी थोड्या वेळापूर्वी पूजनीय बोधी बालू भंतेजी आम्हाला शिवरदान दिला आणि चौथा लोकोत्तरा महाविहाराच्या वतीने या कार्यक्रमासाठी 10,000 रुपयाचं दान दिलं आहे. तेव्हा सर्वांनी पूजनीय भंतेजींच्या या दान पुण्याचं अभिनंदन आणि अनुमोदन करावे. पीछे जाओ क्या? हो चप्पल काढून करा. जेवण करायला. अरे देवा, मी बसून होती ना. जेवण करायचं ना, जेवण नाही करायचं. हां, जेवण नाही करायचं. जेवण नाही, भूक नाही लागली. जेवायला बोलले जेवायला जेवण जेवण करा. जेवण नाही का रूममध्ये करायचं. मावशी सगळं जेवण का? मावशी जेवण जा दे. तुम्हाला बोलले तिकडे. म्हटलं
खुर्चीला फार महत्व तसे आपण सोडायला कधी तयार असतो. आपण आहे कोणी वरिष्ठ आले तर लगेच सोडून खुर्ची सोडलेलीच बरी. ज्या ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान पुण्य केलं आहे, येनाकरा हडको परिसरातील बऱ्याच उपासक उपासिकांनी भक्तजींच्या कार्यक्रमासाठी दान दिलंय. त्या सर्वांना सूचना आहे, ज्यांनी विशेषत्वाने दान दिलंय त्यांनी समोर येऊन भिक्खू संघाचे स्वागत करावे. आपल्याकडे यादी जास्त लांब आहे, त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे. येनाकरा येथील ज्या श्रद्धावंतांनी श्रद्धापूर्वक या कार्यक्रमासाठी दान दिलंय, सहकार्य केलंय, त्या सर्वांनी समोर येऊन भिक्खू संघाचे स्वागत करावे. हा आहे का तुमचं आलं ना. हा इंदोश माथीवर येतं, इंदोश माथीवरच आहे. हा यांचं पण चॅनल आहे ना. नंदनवन कॉलनी येथील आमच्या धम्मदीप बुद्धविहारातील उपासक उपासिका यांना ही सूचना आहे, त्यांनी पूज्य भिक्खू संघाचे स्वागत करावे. अनुराधाताई संजय अवसरकर यांना ही सूचना आहे, त्यांनी पूज्य भिक्खू संघाचे स्वागत करावे. यानंतर बुद्ध संदेश मासिकाचं प्रकाशन करण्यात येईल. त्याचबरोबर पूजनीय सुगतबोधी महाथेरो भंतेजींचे जे बुद्ध किरण दीपिका नावाचं पुस्तक आहे. भंतेजींची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, कारण भंतेजींनी विशाखा, सुजाता, सामावती यांच्यावर पद्यात्मक काव्यात्मक पद्धतीने लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि भंतेजी माझ्याकडे बऱ्याच वर्षांपासून बोलून दाखवत होते, भंतेजी असं असं माझं पुस्तक आहे. आणि त्यांची फार म्हणजे फारच इच्छा होती. जे भंतेजींना ओळखत होते जवळचे लोक, त्यांना चांगलं ठाऊक असेल. माझे हा व्याप असल्यामुळे ते पुस्तक काही लवकर छापता आलं नाही. परंतु बघा योगायोग कसा असतो, नेमकं भंतेजी आता जाणार आणि आपल्या ताजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या परिसरामध्ये आता गेलेल्या पौर्णिमेला भंतेजींच्या शुभ हस्ते त्यांचं स्वतःचं पुस्तक आम्ही छापलं, त्यांच्याच हस्ते प्रकाशित केलं. बरं हे पुस्तक आहे. म्हणजे भंतेजींची विद्वत्ता, त्यांचा संत साहित्याचा अभ्यास, त्यांना पाठ असलेले श्लोक, गाथा आणि संस्कृत भाषेवर त्यांचं कसं प्रभुत्व होतं हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल. तेव्हा पूजनीय भिक्खू संघास मी विनंती करतो की या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन भिक्खू संघाने करावं. की पूजनीय बोधीपालो महाप्रभू भंतेजींना, हेमधनु भंतेजींना, सत्यपाल भंतेजीला, इंद्रवंश भंतेजी, हर्षबोधी काश्यप भंतेजी, शांतिदूत भंतेजी, धम्मज्योती भंतेजी, रत्नजी, नंद भंतेजी आणि सर्वच भिक्खू संघाला विनंती करतो की त्यांनी भंतेजींच्या या पुस्तकाचं विमोचन करावं. पूजनीय सत्यपाल भंतेजींनी यासाठी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलं. एकदा सत्यपाल भंतेजीसाठी साधुकार द्यावे. आणि तुमच्याकडे मोबाईल असतील तर याचा फोटो काढावा. पूजनीय भंतेजी लोकांना विनंती आहे. भंतेजी जरा पुस्तक सर असं इकडे ना सर. आपल्या मोबाईल मध्ये फोटो घ्या. इधर करू क्या मोबाईल. खुश झाले होते. या हातात आणून दिलं, तो जो आनंद होता तर तो आनंद अविस्मरणीय होता भंतेजींचा. आणि त्यामुळे हे पुस्तक बघा जाता जाता छापलं भंतेजीचं बुद्ध किरण दीपिका. आपण प्रत्येकाने जाता जाता घेऊन जावं आपल्यासाठी पुस्तक. म्हणजे जाता जाता घेऊन जावं म्हणजे घेऊनच जावं.
येऊ नाही जाऊया तर काही जे असेल ते. पूजनीय भंते सुगतबुद्धि महाथेरो भंते जी का एक कृति है आणि त्या और ये संपादक प्राध्यापक डॉक्टर पिट्टू सत्यपाल मासिक आहे. बुद्ध किरण दीपिका. भिक्खू संघाला विनंती करतो म्हणजे मासिक ते बाजू नाराज होत नाही का? हा. हे मासिक सुद्धा अत्यंत सुंदर असते. प्रत्येक महिन्याला सत्यपाल भक्तीजी छापतात. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर लेख असतात. बावरीनगर, महाविहार, दाभड आणि गंमदूत बुद्धविहार, मुळावा तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणावरून हे प्रकाशित होत असते. सत्यपाल भक्तीजी त्याचे मुख्य संपादक आहेत. हे मासिक सुद्धा आपण घेऊन प्रत्येकाने याचे मेंबर बनावे. साधू साधू साधू. पाऊस गेला. गेला गेला पाऊस गेला. बोलले म्हणते जी बोलू. तर यानंतर धम्मदेशना होईल. तर बघा 24 तारखेला आपले यातून निघून गेले. 92 वर्षाचं वय होतं. तुम्ही माझा हात स्टेटस पाहिला असेल तर मी नेहमी बोलून दाखवायचो. मागच्याच रविवारचं स्टेटस आहे बघा, म्हणजे जाण्याच्या अगोदरच्या रविवारचं ते व्हिडिओ आहे. भंतेजी प्रत्येक रविवारी आपल्या राजापूरला येत होते. ज्या दिवशी गेले त्या दिवशी बघा राजापूरला आम्ही आजारी आणि म्हाताऱ्या भिक्खूसाठी एका रूमचं बांधकाम करण्यासाठी तर नेमकं आमचे निकालचे ठेकेदार त्यांना मोजमाप करायला सांगितलं. मोजमाप घेतलं स्वतंत्र रूमचं आणि भंतेजी सोबत म्हणजे भंतेजीची चर्चा सुरू होती आणि तेवढ्याच फोन आला भंतेजींचा की असं झालं म्हणून. तर बघा भंतेजी मला नेहमी बोलून दाखवायचे. आमच्या महिला मंडळाने जास्त आग्रह केला म्हणून इथं थांबले, नाही तर मला सोडून भंतेजी थांबायचे नाही. हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. कारण एक अटॅचमेंट असते, म्हाताऱ्या लोकांना आधाराची गरज असते आणि तशी प्रत्येकच घरामध्ये विहारामध्ये म्हाताऱ्या व्यक्तीची गरज असते. बुजुर्ग माणसं हवे असतात प्रत्येकाला आणि गरज असते त्यांची. म्हणून भंतेजी निघून जाताना प्रत्येक रविवारी आपल्या राजापूरला यायचे, आमच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद द्यायचे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर आजही व्हिडिओ टाकला त्याच्यात मी म्हणत आहे की आपल्यात बसलेल्या सर्वात तरुण 92 वर्षाचा तरुण जर कोण असेल तर ते आपले भंतेजी आहेत. आणि ते भंतेजी एकदम खुश होते, प्रसन्न होते बघा. त्यांना जेव्हा जेव्हा म्हणायचो की 100 वर्षापर्यंत जगायचे भंतेजी तर एकदम ते फार खुश होऊन हसायचे आणि त्यांना खात्रीच होती जणू काही की 100 वर्ष बिलकुल काहीच होत नाही. परंतु भगवंताने सांगितलं की मृत्यू कुणाला कुठे कधी कसा येईल ते सांगता येत नाही. निमित्त मात्र बाकी राहतात की असं झालं असतं, तसं झालं असतं, तर असं झालं असतं किंवा काय ते. परंतु भगवंत म्हणाले जेव्हा जिथे कुठे ज्यांना कुणाला मृत्यू येणार असेल त्या मृत्यूला कोणी थांबवू शकत नाही. पाण्यातही राहणारे प्राणी असतील, जमिनीवरचे असतील, हवेतले असतील, भिक्षू असतील किंवा ग्रहस्थ असतील. म्हणून भंतेजीला चांगलं मरण आलं बघा. 92 वर्षाचा व्यक्तीला मी विचार केला, आमच्या महिलांनी विचार केला की कदाचित कंबर मोडली असती पडल्यामुळे, हातपाय फ्रॅक्चर झाला असता, सेवा तर आपण केलीच असती, तो काही विषय नाही आहे. पण ज्या व्यक्तीला बेडवरती शिसू ज्याची होत असेल, त्यांना किती गिल्टी फील होत असेल किंवा त्यांना स्वतःला किती वाईट वाटत असेल की अरे हे बरं म्हणून. आणि त्यामुळे बघा चालता बोलता आपले त्यांच्या अगणित अशा आठवणी आहेत. अत्यंत प्रेरणादायी त्यांचं जीवन चरित्र आहे. आणि त्यामुळे भंतेजी आपल्याला निघून गेल्याचं दुःख जरी असले तरी भगवंताचं वचन आपल्याला स्वीकारावं लागते. म्हणून भंतेजींचा हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम करण्यासाठी मला पूजनीय भिक्खू संघाने परवानगी दिली. त्याबद्दल मी भिक्खू संघाचे सतशः आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. पूजनीय बोधीपालो भंतेजी, पूजनीय खेमधम्मू भंतेजी आणि औरंगाबाद येथील सर्वच ज्येष्ठ भिक्खूंचे ऋण आहे की त्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवून मला परवानगी दिली आणि त्यामुळे हा कार्यक्रम इथे संपन्न होतो. एकदा ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांच्यासाठी साधुकार द्यावा. आता पाऊस आला. पुण्यानुमोदन कार्यक्रम 9:30 बजे सुबह से पूजनीय भिक्खू संघ द्वारा
परित्राण पाठ का आयोजन हुआ। 11 बजे पूजनीय भिक्षु संघ का भोजन दान हुआ। उसके बाद स्टेज में पूजनीय भिक्षु संघ का आगमन तथा कार्यक्रम शुरू हुआ। कार्यक्रम के प्रारंभ में पंचशील प्रार्थना, पूजनीय भिक्षु संघ का स्वागत और उसके बाद समय को और मौसम को ध्यान में रखते हुए पूजनीय भिक्षु संघ द्वारा एकदम संक्षिप्त में थोड़ी थोड़ी देर के लिए धम्म देशना हुआ। प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्षु बोधिपाल महाथेरो भंते जी, प्राध्यापक डॉक्टर पूजनीय भिक्षु खेमदमो महाथेरो भंते जी का संक्षिप्त में धम्म देशना हुआ। उसके बाद कालकथित पूजनीय भिक्षु सुगत बोधि महाथेरो के सुगति तथा निर्वाण कामना करते हुए जलदान के साथ पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न हुआ। उसके बाद उपस्थित पूजनीय भिक्षु संघ को दान हुआ। बहुत बारिश होने की वजह से उपासक उपासिकाओं को सामने स्थिर होके बैठने तक के लिए तकलीफ होने की वजह से कार्यक्रम जल्दी समापन हो गया और कार्यक्रम के समापन में उपस्थित संपूर्ण उपासक उपासिकाओं के लिए भी भोजन दान रखे थे। या ठिकाणी पूजनीय बोधिपालोजी महास्थवीर आणि पूजनीय भिक्षु संघाचा महाकठीण चिवरदान समारंभ पुण्यानुमोदन कार्यक्रम अच्छे से संपन्न हुआ। फिर एक बार कालकथित पूजनीय भिक्षु सुगत बोधि महाथेरो भंते जी को सुगति का कामना करते हैं, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति का कामना करते हैं। जो भी हमने पुण्य संपादन किया है, इस पुण्य के अनुभव से उनको जन्म जरा व्याधि मरण से मुक्त सभी दुखों से अलग, जिसे निर्वाण कहते हैं, जिसे विमुक्ति सुख कहते हैं, वो निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु बने, कारण बने, यही कामना करते हैं। उनको सुगति प्राप्त हो, निर्वाण प्राप्ति हो। ऑक्टोबर रोजी आमचा वर्षावासाचा समारोप असणार आहे। त्या दिवशी सुद्धा आपण भिक्षू संघाने आमच्यावरती अनुकंपा करावी। येलोरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे भंतेजींच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त 84 भिक्खूंना बोधगया दर्शन बुद्धगया मध्ये 2 दिवस मुक्काम व ध्यान साधना असा कार्यक्रम मोफत इंजिनियर बाबासाहेब नरवडे यांच्या वतीने विनंती भिक्खू संघाला आहे। प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात 1 ऑक्टोबर पर्यंत भिक्खूंनी नोंदणी करावी। प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 84 भिक्खूंना बुद्धगयेला ते दर्शन घडवणार आहेत आणि त्यामुळे नरवडे परिवारासाठी सुद्धा आपण साधुकार द्यावा। 2 दिवसाची धम्म सहल असेल। डिटेल्ससाठी आपले नरवडे साहेब त्यांचे संपर्क। नोंदणी करण्यासाठी ते म्हणतात की नोंदणी आताही करू। एकदम बंदीकडे नोंदणी करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमच्याकडे सुद्धा हो घ्या, पाणी घ्या, टोपलं घ्या, पापलं घ्या, ज्या महिला मंडळ मोठं टोपलं घ्या आणि पाणी घ्या जलदान। हानि चावत संखारा उपादवय धम्मिनो उपचित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। अनिचावत संखारा उपादवय धम्मिनो
उपचित्वा निरुचन्ति तेषां उपशमो सुखो अनिचावत संखारा उपादवय धम्मिनो उपचित्वा निरुचन्ति तेषां उपशमो सुखोति साधु साधु साधु। धम्मो त्रिलोक शरणो परमो रसानं धम्मो महत्तरतनो रतने सुलोके मोहवे भव दुःख विनाश हेतु धम्मं समाचरथ जागरिकानो योत्ता अनित्यावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुचन्ति तेषां उपशमो सुखो। साधु साधु साधु। संपूर्ण जगाला ज्यांनी अनित्य अनात्म आणि दुःख याचा सिद्धांत सांगितला महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आज आपण या ठिकाणी पुण्यानुमोदन विधी संपन्न करत आहोत। असे कालकट भदंत सुगत बोधीजी महाथेरो या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पूज्य भदंत खेमजम्मूजी महास्थवीर पूज्य भदंत बोधीपालूजी महास्थवीर पूज्य भदंत डॉक्टर इंद्र ओसजी महास्थवीर भदंत डॉक्टर हर्षबोधीजी महास्थवीर भिक्खू काश्यप महास्थवीर भिक्खू धम्मज्योती तेरो भिक्खूजी आणि संपूर्ण उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये या पुण्यानुमोदन विधीच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ श्रामणेर संघ श्रामणेरी संघ आणि संपूर्ण दानशूर उपासक उपासिका विविध भागातून विविध नगरातून विविध गावातून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका भदंत सुगत बोधीजी महास्थवीर ज्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं होतं ही त्यांची एक विशेषता होती। त्यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते 14 ऑक्टोबर 1956 साली
बालवयामध्ये त्यांनी धम्माची दीक्षा घेतली होती आणि धम्माची दीक्षा घेतल्यामुळे त्यांना अनेक सर्व उपासकांनी लक्ष द्यावं. सर्व उपासकांना सूचना आहे. त्या सर्वांनी भंतेजी काय म्हणत आहेत आपण कार्यक्रमाचा समारोप होत आहे. भंतेजींचा जलदान विधी होत आहे. सर्वांनी हात जोडून उभे राहा. सर्वांनी बोलू नका. आपापल्या जागेवर हात जोडून उभे राहा. सर्वांनी हात जोडून उभे राहा. हात जोडून बोलू नका. अजिबात तोंड बंद ठेवा. तोंड बंद ठेवा. फोटो काढू नका. कोणी फोटो काढू नका. तोंड बंद ठेवा. एकदम बंद. हा शांतपणे भंतेजींचा पुण्यानुमोदन होत आहे. सर्वांनी हात जोडावा. हात जोडा सर्वांनी. या ठिकाणी आपल्यामधून निघून गेलेले कालवड भदंत सुरजी महादेव यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने ज्या ज्या उपासक उपासिकांनी दान केलेलं आहे, विविध प्रकारचं दान केलेलं आहे, हे सर्वजण पुण्यानुमोदनास त्यांच्या साधुवादास पात्र आहेत. भिक्खू संघ सर्व दानी लोकांचं ज्यांनी ज्यांनी भंतेजीची सेवा केली, ज्यांनी दान दिलं, ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी श्रम घेतले, योगदान दिलं, अशा सर्वांच्या पुण्याचं अनुमोदन भिक्खू संघाच्या वतीनं होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना पुण्याचा लाभ होत आहे, हे पुण्य आपण सर्व मिळून आपल्यामधून निघून गेलेले कालवश झालेले भदंत सुगतबुधी महातेरो यांना आपण हे अनुमोदन करत आहोत. पुण्य त्यांना देत आहोत. आपल्या सर्वांच्या कुशल कामनेने त्यांचे जे काही पंच उपादान स्कंद आहेत, 4 महाभूत रूप आहेत, हे सर्व धम्मस्कंध मुक्तीच्या अवस्थेला प्राप्त होत आणि आपल्या ही पुण्यकर्माचा लाभ आपल्याला हो, ही मंगल कामना, शुद्ध चेतना आणि मैत्री भावना ठेवून आपण हे पुण्यकर्म करत आहोत. या पुण्याचं अनुमोदन भिक्खू संघ सामूहिकपणे करत आहे. यथा सप्रीतियो विवचन्तु सपरोगो विनस्ततु माते भवन्वत्सरायो सुदीर्घायुको भव अभिवादनशीलिसा निसंवठापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वन्नो सुखं वदन्ति अनिकात संसारा उपादवय धम्मिनो सोवाजिक्वा निरुच्यन्ति ते संगुपसमो सुखो अनिकावत संसारा उपादवय धम्मिनो सोवाजिक्वा निरुच्यन्ति ते संगुपसमो सुखो अनिकावत संसारा उपादवय धम्मिनो सोवाजिक्वा निरुच्यन्ति ते संगुपसमो सुखो साधु साधु सर्वांनी शांततेनं भोजनदान ग्रहण करावे. सर्वांना एकमेकाला मदत करावी. करा.
आज विशेष सुगत बोधि महाथेरो भंते जी का पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न होता है। पूजनीय भिक्षु संघ की उपस्थिति में भंते जी का सुगति तथा निर्वाण कामना करते हुए ये कार्यक्रम संपन्न होता है। सबका मंगल हो। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।